हादरले. पंचमुखी महादेव मंदिर परिसरात तरुणाची निर्गुण हत्या, धारदार शस्त्रानं वार करून खून. आरोपीच्या शोधासाठी 4 पोलीस पथके रवाना. जालना शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून धारदार शस्त्रानं वार करून एका 38 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात ही घटना घडली असून यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार शेख रफिक शेख कासिम वय वर्ष 38 राहणार टट्टुपुरा जालना हे आज सकाळी पंचमुखी महादेव मंदिर परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्रानं वार करून शेख रफिक यांना गंभीर जखमी केल्याचं समोर आलंय. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या धक्कादायक हत्येनंतर जालना शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी 4 विशेष पथकं रवाना केली आहेत. याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितलंय. बघूया काय म्हणाले. सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंचमुखी महादेवापासून राजमहल टॉकीजकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सकाळी एका इसमाला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला स्टॅब इंजुरीज होत्या. शेख रफिक शेख कासम नाव आहे त्यांचं, टट्टुपुरा इथं राहणारा आहे. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलेलं आहे डॉक्टरांनी. आता BNS 193 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन इथे सुरू आहे आणि आम्ही अधिकचा तपास करत आहोत. नेमकं कोणी केलाय, कोणत्या कारणाकरता केलाय, त्याच्या मागे कारण काय आणि आरोपी कोण आहे याचा शोध घेत आहोत. तर स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथकं आणि पोलीस स्टेशनची 2 पथकं अशी 4 पथकं आपण तयार केली आणि आम्ही आरोपीला शोधत आहोत. हत्या झालेल्या तरुणाचं नाव शेख रफिक शेख कासिम राहणार टट्टुपुरा असं त्यांचं नाव आहे आणि आरोपी शोधण्याकरता प्रयत्न करत आहोत. काय होतं, कारण काय? अद्यापर्यंत काहीच स्पष्ट नाहीये. नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश करेल.